मित्रांनो, आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 71 मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी, हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत. जयाचे निनामे महादोष जाती, जयाचे निनामे गती पावी जेती, जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. अर्थ मराठी. या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की ज्याचं नाव घेतल्याने मोठे मोठे दोष नष्ट होतात, ज्याचं नाव घेतल्याने परमगती अर्थात मोक्ष प्राप्त होतो, ज्याचं नाव घेतल्याने पुण्य ठेवा जमा होतो, अशा श्रीरामाच्या नावाचं चिंतन सकाळी उठताच करावं. मित्रांनो, राम हे केवळ नाव नसून सकारात्मक दैवी ऊर्जा आहे. सतत राम नामाचं स्मरण करत राहिल्याने आपले नकारात्मक कर्म दोष नष्ट होतात, आपल्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होताच सकारात्मक ऊर्जा वाढायला सुरुवात होते, ज्यामुळे आपल्या आत्मा पासून परमात्मा पर्यंतच्या प्रवासाला गती मिळते. म्हणूनच श्री समर्थ रामदास स्वामींनी नित्य राम नामस्मरणाला अनन्य साधारण महत्व दिलं आहे. नामस्मरणाची सुरुवात पहाटे उठल्यापासूनच करावी, कारण जर सकाळी उठताच आपण राम नामाचं स्मरण करण्यास सुरुवात केली तर संपूर्ण दिवसात राम नाम आपल्या मुखात बसतं, ज्यामुळे चालता फिरता आणि आपलं दैनंदिन कार्य करता सातत्याने दिवसभर आपण राम नाम घेत राहतो. अर्थ हिंदी. इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि जिसका नाम लेने से बड़े दोष नष्ट हो जाते हैं, जिसका नाम लेने से गति अर्थात मोक्ष मिलता है, जिसका नाम लेने से पुण्य जमा होता है, ऐसे श्री राम के नाम का ध्यान सुबह उठते ही करना चाहिए. दोस्तों, राम केवल एक नाम नहीं बल्कि एक सकारात्मक दिव्य ऊर्जा है. राम नाम का निरंतर स्मरण करने से हमारे नकारात्मक कर्म दोष नष्ट हो जाते हैं. हमारे अंदर की नकारात्मक ऊर्जा जैसे ही खत्म होती है, सकारात्मक ऊर्जा बढ़ने लगती है, जो हमारी आत्मा से परमात्मा तक की यात्रा को तेज करती है. इसलिए श्री समर्थ रामदास स्वामी जी ने राम नाम के जाप को विशेष महत्व दिया है. सुबह उठते ही राम का नाम जाप शुरू कर देना चाहिए, क्योंकि अगर सुबह उठते ही राम का नाम जपना शुरू कर दिया जाए तो दिन भर राम का नाम हमारे मुंह में रहेगा, ताकि चलते फिरते और अपने रोज के काम करते हुए हम दिन भर लगातार राम नाम का जाप करते रहे. अर्थ इंग्लिश. In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, by merely uttering his name, great sins are destroyed. His name, when uttered, grants liberation or salvation. His name, when uttered, accumulates good deeds. Hence, one should always chant name of Sri Ram as soon as waking up in the morning. Friends, Ram is not just a name but a positive divine energy. By constantly chanting the name of Ram, our negative karmic impurities are destroyed. As the negative energy within us diminishes, positive energy begins to increase. It accelerates our journey from the soul to the divine. That is why Sri Samartha Ramdas Swamiji has given special importance to Ram chanting. One should start chanting the name of Ram as soon as waking up in the morning, because if you start chanting Rama's name first thing in the morning, the name of Ram will remain on your lips throughout the day, so that while walking, moving and doing our daily work, we continuously chant Ram Naam throughout the day. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.